ती रूढार्थाने कधीच राणी नव्हती, तरीही ती सत्तेच्या राजकारणात वाकबगार सत्ताधीश होती. पेशव्यांच्या सुभेदारांची सून होती, पण ती कधीच त्यांच्यावर अवलंबून नव्हती. कुटुंब, सैन्य, राज्य, राजवाडा असूनही ती मात्र स्वतःचं जीवन एका योगिनीसारखं जगली. घोडा उधळलाय. मुली, उधळलेल्या घोड्याचं तुला भय वाटले नाही का? तू इथे थांबलीसच का? तू असं का केलंस? ही वाळू नाही, शिवलिंग आहे. मी माझ्या हाताने घडवलंय. आपण जे घडवावं ते प्राणपणाने रक्षावं, असंच तू सांगतात नव्हे. मी काही चुकीचं केलं का? तुझं नाव काय? कोणाची मुलगी तू? मानपुरी शिंद्यांची मी मुलगी. माझं नाव अहिल्या. सुभेदार मल्हारराव होळकर या मुलीला तुमची सून करा. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या रत्नपारखी नजरेने परीक्षा घेतली आणि आम्हास सुचवलं, श्रीमंत, आपली आज्ञा शिरसावंद्य. मी सून होणार, मी सून होणार, मी सून होणार. म्हणजे मग मी नक्की कोण होणार? आणि आणि तुम्ही कोण आहात सगळे? श्रीमंत, काल शिवाच्या मंदिरात संध्याकाळी दिवा लावण्यास आलेली मुलगी ती हीच आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित कीर्ती एम डुंगरसी महाविद्यालय दादर, जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल, नवीन चंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट, मुंबई विद्यापीठ आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत दीर्घांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखक माधुरी मिलिंद जोग, दिग्दर्शक माधुरी जोग, किरण पाटील, संगीत आणि नेपथ्य मिलिंद श्रीराम जोग, प्रकाश योजना शीतल तळपदे, किशोर इंगळे, वेशभूषा मंगल केंकरे, अनिकेत जाधव, स्थिरचित्रे आणि ग्राफिक्स नरेंद्र बेडेकर, रंगभूषा उल्लेश खंदारे. विशेष आभार डॉक्टर देवीदास पोटे, विनयाताई खडपेकर, विजयाताई जहागीरदार, विजय केंकरे, अजित भुरे, देवेंद्र पेम, प्रबोध शेट्टे. सादर करीत आहोत दीर्घांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सुभेदारबाई, पेशव्यांच्या पारखी नजरेनं बरोबर ओळखलं. अहिल्या मोठी गुणी निघाली. हो, तुम्ही तिच्यावर चांगले संस्कार घडवले, पण अजूनही राज्याला घडवेल वाढवेल असे संस्कार करत जा. ती फक्त सून नाही तर राज्याची रक्षणकर्ती व्हावी असं पाहावं. आपण जसं सांगितलं तसंच मी तिला वाढवलं, घडवलं. पण मुलगी मुळातच फार गुणी आहे. हो, तिच्या डोळ्यात मला कायम एक तेज दिसतं. एवढ्या लहान वयात सुद्धा ती न्यायाला आणि सत्याला किती पक्की आहे. अगदी. आपले पुत्र खंडेराव, त्याला हिच्यामुळे जरा तरी शिस्त लागेल अशी मी अपेक्षा ठेवते. बाकी परमेश्वरावरच भिस्त. शुभम भवतु. शुभम भवतु. आपण मोहिमेवर असताना आता सुद्धा मी जे देऊ ते काम नेकीने पार पाडते. तिचे हिशोब तर अगदी पक्के आले, आमच्याही कानावर आले. तिजोरीतला एक पै सुद्धा विनाकारण खर्च करत नाही. पण आपले खंडेराव, त्याच्या अगदी विरुद्ध. अहो, चालायचं, तरुण रक्त आहे. शिस्तीला थोडे कमी आहे, पण लढाईत त्यांचा पराक्रम आपण पाहिलेलाच आहे.
हो, ते मात्र खरं आहे. पिताजी 100 वर्ष आयुष्य. पिताजी पिताजी भर दरबारात आमचा उपमर्द झालाय. तुमचा उपमर्द? काय झालंय काय? युद्धभूमीवर आम्ही पराक्रम करायचे आणि आम्हालाही अशी वागणूक. अशी वागणूक म्हणजे नक्की काय झालंय? नीट सांगा. काय झालंय विचारा तुमच्या लाडक्या सुनेला. मामांजी, मातोश्री, थोडं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आले. आत येऊ का? सुनबाई, ही कसली भाषा? तू काय मला कोणी परकी आहेस का? ये बैठ. अगं, तूही आमची मुलगीच आहेस आणि मुलीला आई वडिलांची परवानगी लागत नाही. आमची लेक आहेस हे खरंच, पण शिकायचं मात्र भरपूर आहे तुला. तसं तू तलवारबाजी, घोडेस्वारी, न्यायदान या गोष्टीत तरबेज झालेली आहेस, पण तू उत्तम शासनकर्ती व्हावीस हीच आमची इच्छा आहे. अगदी बरोबर. बरं, आता सांगशील का की नक्की काय झालंय? तुम्हीच मला शासनाचे धडे दिलात, पण तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगते, मी चुकीचा निर्णय घेतला नाहीये. चुकीचा निर्णय? असा निर्णय तरी कोणता घेतलास? ह्यांना तनखा दिला तरी नशेच्या अंमलात ह्यांनी आणखी मिळावा म्हणून मागणी केली. मी नोंदणीच्या हिशोबाची खतावणी दाखवली आणि समज दिली. आम्हाला उपदेश नकोय, तनखा हवा. हे असे उत्तर आले आणि भर दरबारात खतावणी भिरकावून गेली. ह्यांनी ही दरबाराची बेअदबी केली. अलबत. यास्तव ह्यांना दरबाराच्या बेअदबीबद्दल 25 मोहरांचा दंड थोपवला आणि तो तनख्यातून वसूल करण्याचा आदेश दिवाणजींना दिला. मामांजी, मातोश्री, आपण जे कारभाराचे धडे दिल्यात त्याचप्रमाणे वागले. काही चुकीचे केले आहे का? नाही अहिल्या. नाही, तू काहीच चुकीचं केलेलं नाहीयेस. पिताजी तुम्ही. हो. खंडेराव, खंडेराव, आपण तातडीनं कुंभेरीस निघायचंय. तयारीला लागा. पोरी, तू म्हणजे 100 नंबरी सोनं आहेस. आता मला होळकर राज्याची चिंता नाही. तू राज्य उत्तम सांभाळशील. सदा सुखी राहा. पण आता प्रत्यक्ष अनुभव घ्यायची वेळ आलेली आहे. आपणास तातडीनं कुंभेरीस निघायचंय. बरोबरी सुभेदारीबाई असतील, पण तुझ्यावर फार मोठी जबाबदारी येणार आहे. मुदपाखाना, जखमी सैनिकांची व्यवस्था, तोफखाना सांभाळणं, या सर्व गोष्टीत जातीनं लक्ष घालावं लागेल. जमेल ना? हो मामांजी. चला तर लवकरच कूच करा. अहिल्या, दीड महिना झाला, तडजोड काही होत नाहीये. हा कुंभेरीचा किल्ला हाती लागेपर्यंत अजून किती मोहरे गमवावे लागतील. परमेश्वरच जाणो. सांभाळून. झालं का? घोड्यांचे खिंकारणे,
माणसांच्या किंकाळ्या ऐकून आणि रक्ताच्या चिळकांड्या बघून मन सुन्न होतंय. युद्धामध्ये साधन सामग्रीची नासधूस आणि मनुष्यहानी तर अटळ आहे, पण सगळे आपल्या जागी ठाम आहेत. अहिल्ये, जा. नेहमीप्रमाणे शिवाचा अंगारा घेऊन राहुटीत जा. हो माता. स्वामी, पण आता आपण कुठे निघालात? आम्ही जरा आलोच. थांबा स्वामी. स्वामी, हे छावणीचे ठिकाण, पंचेंद्रिय सावध राहायची वेळ, बुद्धीचं होश सुटेल असे करू नये. ही छाती शूराची आहे अहिल्या, आणि आपण आज ज्ञात आहेच. दिल्लीची मोहीम आम्ही आमच्या पराक्रमाने आणि कार्यक्षमतेने सफल केली येते. प्रत्यक्ष बादशहाने पाठविलेला नजराणा नाकारणारे आम्ही. आपली हिम्मत, शौर्य आम्हास ज्ञात आहेच. बादशहाने तलवार भेट दिली तर आपण ती कमरेला बांधून देण्याची अट घातली आणि ती त्यांना मान्यही करावी लागली. इतक्या निधड्या छातीचे आपण. पण स्वामी, ही प्रत्यक्ष युद्धभूमी आहे. काळाची पावलं ओळखून सावध राहणे एवढेच. आम्ही जरा पाहणी करून येतो. 2 महिने होतील, पण हा कुंभेरीचा किल्ला काही सर होत नाहीये. किल्ल्याभोवतीच्या खंदकाची पाहणी करून येतो, म्हणजे तोफांच्या माऱ्याची दिशा नव्याने ठरवता येईल. पण स्वामी, शत्रू चिवट आहे. सावध राहणे हे आपले कर्तव्य आहे. पण स्वामी, या कठीण प्रसंगी माझा पुत्र व्हायचं सोडून सती जायला निघालीये. मला असा आघात करून जाऊ नकोस पोरी. माझी सून गेली आणि तुझ्या रूपाने खंडून जिवंत आहे असं मी समजेन. हे राज्य तुला न्यायाने सांभाळायचंय. परमेश्वराची देखील हीच इच्छा आहे. तू जर आम्हाला सोडून गेली तर आम्ही आणि प्रजेनं कोणावर भरोसा ठेवायचा, कोणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं. पुरी खंडू गेला, आता हे राज्य तुझंच आहे. जीव द्यायचाच असेल तर प्रजेसाठी दे. त्या प्रजेची आई हो. तुझ्याकडे पाहून आम्ही आमचं दुःख विसरायचा प्रयत्न करू. आणि तूच म्हणायचीस ना की आपण जे घडवावं ते प्राणपणाने रक्षावं. राज्य आम्ही घडवलंय त्याचं रक्षण कर पोरी. आणि माझी पुण्याही संपली का? बाबा, म्हाताऱ्यांच्या आयुष्यात असा उन्हाळा करून जाऊ नकोस. सती जायलाच हवी. रूढीच्या विरुद्ध आहे. हो, पण सुधाताई माई योग्य तोच निर्णय घेतली. पण याच्या आधी असं कधी झालंही नाही ना. हो ना. अहिल्ये, अगं तू काय आहेस या घराची?
आमच्या नंतर हे अवघड राज्य तुला सांभाळायचं आहे. पोटच्या पोटाचं दुःख बाजूला सारून तुझ्याकडे बघून आमचे म्हातारे जीव जगतील. तुझी जन्माने पाय नाही, आपण मुलगी म्हणून तुम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. आणि तिथे दोन सोन्यासारख्या मुलांचा तरी विचार कर, काय होईल त्यांचं? राज्याची धुरा सांभाळ, पदार्पासून मागणं मागणार. या सुभेदारीबाई पण तेच बोलताय. सर की जायलाच हवं, परंपरेच्या विरुद्ध आहे. स्वामी, माझ्या निष्ठेची शपथ, आजपासून सारे अलंकार, रंग, उपभोग याची तेट टाकते. आजपासून फक्त शुभ्र वस्त्र नेसेल. मामांची, सासूबाई, तुमच्या पाठबळावर या राज्याचा कारभार करेल. सर्व राज्य शिवाच्या इच्छेने आणि तुमच्या शिकवणीनुसार चालले. परमेश्वराच्या मनात काय आहे ते परमेश्वरच जाणतो. पण ह्या पुढील आयुष्य राज्यासाठी आणि प्रजेसाठीच. शाबास पोरी, खंडू गेला, मी उद्ध्वस्त झालो, पण तुझ्यासारख्या शौर्यवान कन्येला मी वाचवलं. आता हे राज्य तुझ्या भरोशावर घडवेल. तुला सती जाण्यापासून थांबवतोय, त्याचा जाब मला द्यावा लागेल आणि तो मी देईन. समाजाच्या रूढी विरुद्ध वागलो याचं पातक मी माझ्या शिरी घेईन, माझ्या शिरी घेईन. पुढच्या वर्षी बी असंच होते म्हणजे झालं. होय होय. अरे वा, शेत चांगलं हिरवगार झालंय. माताश्री तुम्ही तुमच्याच कृपेने होय. तुमच्यासाठी पाण्याची आणि उत्तम बियाण्यांची व्यवस्था केलेली आहेच, पण मला खरंच खरं दिसत नाही कुठे लावलेली. हे बघा, 20 झाडं लावलात तर 11ची मालकी राज्यात जमा करा, 9ची मालकी तुमची. मंजूर? हा, मस्ती मंजूर आहे वगैरेचं कारण एकदमच पैसे होय. आणि सगळ्या शेतकऱ्यांना निरोप द्या. वड, पिंपळ, कवठ, औदुंबर आणि आंबा ही झाडं सगळ्यांनी लावा म्हणून. काही शंका आहे का? नाही, माताश्री यातली आंबा तर बाकीची झाडं. नेहमी स्वार्थाचा विचार नको, पर्यावरणाचाही विचार करा. या झाडांमुळे जमिनीतला थंडावा वाढेल, पाणी साठा वाढेल आणि शेतीला पूरक असे उद्योगधंदे सुरू करा. राज्यातून तुम्हाला भांडवल पुरविलं जाईल. आणि हो, जमीन कसणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना सांगा, तुमच्या जमिनी मालकीच्या करून दिल्या जातील. जी माताश्री. तुला जर का दत्तक घेण्याची परवानगी हवी असेल तर 3 लाख रुपये द्यावे लागतील.
नाही तर तू संपत्ती जप्त करण्यात येईल. पण आम्ही आमची संपत्ती तुम्हाला का म्हणून द्यायची? 3 लाख रुपये द्यावेच लागतील. हा आमच्यावर अन्याय आहे. हे चालणार नाही. कसले 3 लाख रुपये? बाईसाहेब आपण मुली घाबरू नकोस. तुझं दुःख मला निर्भयपणे सांग. मातोश्री माझ्या पतीचं निधन झालंय आणि मला माझ्या बहिणीच्या मुलाला दत्तक घ्यायचे. पण या सिरोजाच्या अधिकाराने माझ्याकडे 3 लाख रुपयाची मागणी केली आणि ती न दिल्यास माझ्या संपत्तीची जप्ती करण्याची धमकी दिली मातोश्री. उठ, घाबरू नकोस. लाच मागणाऱ्या या अधिकाराला बडतर्फ केलं जात आहे. दूर हो, दूर हो. मुली घाबरू नकोस. तुला आम्ही दत्तक घेण्याची परवानगी देत आहोत. आणि हो, पतीच्या निधनानंतर प्रत्येक स्त्रीला पतीच्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार राहील असा फतवा आजच जारी करतो आहोत. खूप उपकार मातोश्री. आम्ही काय करावं? काय का तुमच्या पोटाला सवाल आहे म्हणून छान लुटमार करतो या. आम्हाला काय माहित नाही. तुमच्या ज्या काही कैफी येत आहेत ना बाईसाहेबांना सांगा. चला बोला. बरं आम्ही काय करावं? काय खावं? रोजच्या पोटाचा सवाल आहे. लुटमार थांबवून कसं चालायचं? तुम्हाला शेत जमिनी देतोय त्यावर शेतीचं उत्पन्न घ्या. जमेल? जमल मातोश्री. आणि हो, राज्याच्या सीमांवर चौक्या बसवल्या जातील. येणाऱ्या प्रवासी आणि व्यापाऱ्यांकडून योग्य आणि माफक कर वसूल करण्याचा अधिकार तुम्हाला देतोय. मंजूर? योग्य आणि माफक कर मंजूर आहे. बाईसाहेब बोला यशवंत. आपल्या पैसेप्रमाणे बिल्ल गोंड आणि रामोशी यांचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे. यशवंतराव खूप चांगली कामगिरी केली. आता प्रवास्यांची लूटमार थांबेल. काय थांबेल ना? होय होय. आजपासून मंगळ काम बंद. शपथ देतो तुम्हाला. होय माय. यशवंतराव जी बाईसाहेब. आम्ही ठरवल्याप्रमाणे आमच्या कन्येचा विवाह तुमच्या बरोबर करून देणार आहोत. आणि हे पहा, कन्यादान मी स्वतः अहिल्याबाई होळकर करणार आहे. जाहीर केले आहे की मोजके शेत शेतकऱ्यांकडून घेतले जातील आणि ते शेत जनावरांना आणि पाखरांना खाण्यासाठी ठेवले जातील. दारू गाणाऱ्यांना इतर व्यवसायासाठी भांडवल पुरवलं जाईल आणि दारू मुक्त काम करणाऱ्या प्रमुखास सोन्याचे कडे देऊन त्याचा सन्मान केला जाईल. जबरदस्ती हुंडा मागणारा आणि निमूटपणे देणारा दोघांनाही तेवढीच रक्कम सरकारात दंड म्हणून जमा करावी लागेल. आपल्या महेश्वरास व्यवसायांचे पेठा वसविल्या जातील. वस्त्र उद्योगालाही चालना दिली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक मदतही पुरवली जाईल. 29व्या वर्षी पतीचं निधन झालं. 2 मुलांचा सांभाळ करत त्या राज्यकारभार करत होत्या. त्यांच्या सासूबाई आणि त्यानंतर मामंजीही पुढील 10 वर्षातच गेले. वयाच्या 42व्या वर्षी पुत्र मालेराव यांचा मृत्यू झाला. हीच संधी साधून जवळच्याच माणसांनी राज्य ताब्यात घेण्याचा डाव रचला, पण त्यांनी तो उधळून लावला.
काय तात्या, कसलं एवढं मोठं चिंतन चाललंय म्हणायचं? खरे म्हणजे बाईसाहेबांनी आता अधिकार सोडून चालावे हेच बरे नाही का? तात्या, पण त्यांनी हे असे का करावे बरे? काय आहे, पुत्र मालेरावांच्या मृत्यूमुळे बाईसाहेब दुःखात आहे. याच तर त्यांनी कारभार सोडलेलाच बरा. शेवटी बाई माणूस, त्या काय राज्य करणार? मांडीवर दत्तक घ्यावं की परमेश्वर चिंतनात वेळ घालवावा इतकंच. हे सांगणारे तुम्ही कोण आणि सत्ता कोणासाठी आहे? पंत, अहो सत्तेचं काय घेऊन बसला? तसे आम्ही पुण्यास राघोबा दादास कळविले आहे. 50,000 सैन्य घेऊन ते क्षिप्रा नदीच्या पलीकडे आलेही असतील. ते कशास? त्याच म्हटले आहे मी पुढील सर्व कारभार पाहीन म्हणून. त्यांनी तयारीनिशी येऊन हे होळकर राज्य आणि खजिना तेवढा ताब्यात घ्यावा. काय कसे? कुणास कुणी ताब्यात घेण्याचा मनसुबा सुरू आहे दिवाणजी. बाईसाहेब म्हणजे हे राज सोडून उभारणी आली ती खरी समजायची. तसं नाहीये बाईसाहेब. आणि असताना निघाला तुम्ही आता तात्या. ऐका माझा बाईसाहेब, तसं नाहीये खरंच आपल्याकडे. तात्या निघा तुम्ही आता. पण बाईसाहेब, तात्या निघा. हा दरबारात येण्याची तसली घेऊ नका. तात्या निघा. माझ्या मुलाच्या मृत्यूचा पुरता शोकही मला करू दिला जात नाही. आणि हा असा 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 डाव साधला जातोय. पंत जी, त्वरेने पत्र लिहावयास घ्या. होय. चिरंजीव तुकोजी होळकर यास मातोश्री अहिल्याबाईंचा आशिष. उदयपुरात जेवत असाल तर हात धुण्यास महेश्वरी या. काळ मोठा संकटाचा आहे. आपणा सुभेदारीची वस्त्र देऊ केली आहे. रघुनाथरावांच्या मनात पाप आला आहे. ते हे राज्य गिळंकृत करण्यास आले आहे. त्यांना आमंत्रण देणारे खरंच प्रसंग मोठा बाका आहे. पत्र देताच सत्वर निघून यावे. जी, सांडणी स्वारासोबत सत्वर पाठवतो. आणि पंत जी, सरदार सरंजामदार शिंदे पवार आणि गायकवाड मिळून समान मसुद्याची 27 पत्र तयार करा. होय. लिहावे की कैलासवासी सुभेदारांच्या मैत्रिकीस जागून तमाम फौजा मदतीसाठी पाठवाव्या. श्री शंकर आत्मे करो. जी. आता एक खास पत्र लिहावयाचे आहे. सांगावं. श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांसी मातोश्री अहिल्याबाईंचा सविनय. आपल्या जे मनात आहे ते कालत्रयी शक्य होणार नाही. मी बाई माणूस तुमचं काय बिघडवणार म्हणून आला असाल तर याद राखा. सुभेदार मल्हारराव होळकरांनी ही दौलत माझ्याजवळ विश्वासाने सोपविली आहे. आमच्या पूर्वजांनी ही दौलत तलवारीच्या जोरावर मिळवली आहे. ती अशी कुणाच्याही हाती लागू देणार नाही. मी अहिल्याबाई होळकर, सुभेदार मल्हारराव होळकरांची सून, माझ्या 5,000 स्त्रियांची फौज घेऊन तयार आहे. पण जरा विचार करा, या युद्धात तुम्ही जिंकलात तर काहीच आश्चर्य नाही. पण जर का एका बाईकडून तुम्ही हरलात तर जगात तोंड दाखवावयास जागा राहणार नाही. याचा नीट विचार करा आणि मगच पुढचं पाऊल टाका. मातोश्री अहिल्याबाई,
आपला काहीतरी गैरसमज होत आहे. पुत्र मालेराव बाबांचे अकाली निधन झाले. यास्तव आम्ही तर आपल्या सांत्वनासाठी येत आहोत. वा रे वा, म्हणे सांत्वनासाठी येत आहोत. सांत्वनासाठी येण्यासाठी 50,000ची फौज कशाच लागते? अश्रू पुसण्यास सैन्याची गरज केव्हापासून भासू लागली? सांत्वनासाठी यायचं असेल तर एकटे या. होळकरांच्या राज्यात तुमचं स्वागतच आहे. बाईसाहेब, आता आपली तब्येत बरी आहे ना? हो. तरी आपण तब्येतीची काळजी घ्यावी. जास्त दगदग करू नये. हो. पंत. प्रणाम मातोश्री. प्रणाम पंत. काय खबर आहे? बाईसाहेब, सुभाग सिंग चंद्रावत पुन्हा त्रास द्यावाच लागला आहे. पुन्हा एक संकट पडतं. पण आता तह नाही, हा करारा जबाब द्यायचा. पण तुकोजीराव तर आपल्या मदतीस नाही. ते दक्षिण मोहिमेवर गेलेले असताना चंद्रावतानं पुन्हा डाव साधला आहे. पंत, हा डावही ही अहिल्या उधळून लावेल. मी स्वतः युद्ध नगारा वाजवेल. परंतु युद्ध न करता शांततेचं तत्व आपणच सांगताना. होयच मुळी. पण शोभान सिंगाच्या दहशतीखाली आपल्या प्रजेने किती काळ म्हणून राहायचं? काही निर्णय हे प्रजेच्या हितासाठी घ्यावेच लागतात. आणि शोभान सिंगाबाबत म्हणायचं झालं तर समझौता, सुभाग सिंह के साथ समझौता. और राज्य और किले और संपत्ति मागील 2 वेळेस देणं घेणं होऊन शोभान सिंगाला समजुतीने राहावं असं सांगितलं. पण तो पुन्हा पुन्हा सिद्ध होतो आहे. आता माघार नाही. पंत, युद्धाच्या तयारीला लागा. जशी आज्ञा. रजवाड्यास कसले भिकार सगळे पोचट एकजुटीने चढाई करा आणि मेले हो. पळपुटेपणा करून माझ्याजवळ जर पुन्हा तोंड दाखवायला आलात तर याद राखा, एकेकाला मेखूस घालून ठार मारून टाकेल. मेवाड होता की नव्हता करून टाका. बोला मार्तंड की जय. बोला मार्तंड की जय. मातोश्री, क्षमा कीजिए मातोश्री. क्षमा करना आपका स्वभाव है. शोभान सिंह, क्षमा पहिल्या गुन्ह्याला. मातोश्री, मैं जीवन आपका सेवक बनकर रहूंगा. कृपया मुझे जीवन दान दीजिए मातोश्री. शोभान सिंह, तुमच्या शब्दांवर आमचा बिलकुल विश्वास नाही. सतत झगडे करता तुम्हाला माफी अशक्य. मातोश्री, मैंने सुना है आप तो चींटियों को भी खाने के लिए शक्कर डालती हो और मछलियों के लिए भी आटे की गोलियां बनाकर नर्मदा में छोड़ दियो. इतना करुणा में हृदय कठोर न बने माते, कठोर न बने. शोभान सिंह, तुमच्या अपराधांची यादी आहे. सतत झगडे करता तुम्हाला मृत्यूदंडाची योग्य. मातोश्री, मुझे क्षमा कीजिए. मुझे जीवन दान दीजिए मातोश्री. मातोश्री, मुझे क्षमा कीजिए. मुझे जीवन दान दीजिए मातोश्री. किशोर चंद्रशेखरे रति प्रशिक्षण.
मातोश्री, मातोश्री, एक वाईट बातमी आहे. काय? बोला. शरीफ भाई आणि अंबाजी पंत मात्र कोसळले. निघा तुम्ही. जी. हे युद्ध संपेपर्यंत किती मोहरे गमवायचे आहे कुणास ठाऊक. परमेश्वरा, माझ्या सैनिकांच्या आत्म्याला शांती दे परमेश्वरा. अजून काय मागू तुझ्याकडे? शांती दे, शांती, शांती. ओम नमः शिवाय. ओम ओम. साहेब, आपण मला तातडीने बोलवलं म्हणून आलो. बसा पंत. पंत, मनास थोडी अस्वस्थता आहे म्हणून बोलावलं. का बरं, काय झालं बाईसाहेब? शेवटी तुकोजी वाकड्या वळणातच गेले. बाईसाहेब, हे तर गेले कित्येक वर्ष असंच होत आहे. आपण त्यांना सरदारकीची वस्त्र देऊन इंदोरास बसवलं. सर्व मोहिमा त्यांनी कराव्या आणि महेश्वरी राहून सर्व कारभार आपण बघावा असं आपण ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र त्यांची नजर तिजोरीवरच आहे. सैन्यास आम्ही पैसा देत नाही अशी पुणे दरबारी आमची तक्रार. स्वतःचा उधळा स्वभाव झाकला आणि आमची तक्रार. काय म्हणावं? सुरुवातीपासूनच 16 कोटीची सल प्रत्येकाचे मनी बाईसाहेब. सुभेदार मल्हारराव होळकरांनी श्रीमंत पेशव्यांना सांगून छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेने मिळालेली ती खाजगीची जाहीर. पतीच्या तनख्यातला काही ठराविक भाग पत्नीस मिळावा हीच ती तरतूद. सासूबाई गौतमाबाईंच्या निधनानंतर मजजवळ आलेली हीच ती खाजगी मालमत्ता. पण खरं सांगू का, तेव्हापासून प्रत्येकाची नजर, विचार आणि आचार या 16 कोटीच्या मालमत्तेवर नजर ठेवू. बाकी काय बोलू? शुभम भवतु. मी तर आपला खाजगीचा दिवाण आहे. सर्व हिशोब मला ज्ञात आहे. खाजगीतून आपण अनेकदा सरकारी कामाकरता पैसे दिले आहेत, परंतु खाजगी कामाकरता सरकारी तिजोरीतून एक पैसुद्धा आपण वापरू दिलेला नाही. आपण या सगळ्याचे साक्षीदार आहातच. होय. प्यायलेलं वस्त्र आणि खाल्लेल्या अन्नाचा कणही मी सरकारी तिजोरीतून घेतलेला नाही. म्हणूनच तर आपण मला पेशव्यांना पत्र लिहिण्याची परवानगी द्यावी की ज्या पत्रामध्ये सर्व खाजगीचा हिशोब नमूद केलेला असेल. काहीतरीच मागणी करताय, नका मला संकटात टाकू. साहेब, केवळ एकदाच. परमेश्वराने हे उत्तरदायित्व माझ्याजवळ सोपविलं आहे. ते पार पाडणे हे माझं कामच आहे. परमेश्वराने मला त्यासाठीच पाठवलं आहे. विनाकारण तुम्ही पत्र प्रपंचात वेळ दौडू नका पंत. अवघ्या चाकरीत आपल्या शब्दाबाहेर मी कधी गेलो नाही. यावेळी राहवत नाही म्हणून तरी लिहूया. ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून. पण पंत, पहिली आणि शेवटची परवानगी. जी बाईसाहेब. यानंतर केलेल्या कामाचं उच्चारण होता नये. जशी आज्ञा.
श्रीमंत पेशवे यांची दिवाणजी गोविंद पंत गानू यांचा सविनय प्रणाम. श्रीमंत महेश्वरी स्थित मातोश्री अहिल्याबाई होळकर यांचा खाजगीचा दिवाण या न्यायानं आपणास काही सांगू इच्छितो. अयोध्या चित्रकुटी झाली श्रीरामे पावन. अयोध्या चित्रकुटी झाली श्रीरामे पावन. नाशिक पंढरपुरी श्रीरामांचे गान. ऋषिकेश मथुरा प्रयाग काशी झाली पवित्र स्थान. 12 ज्योतिर्लिंगे तिज हस्ते संजीवन. बांधणी अन जीर्णोद्धारे भाविकतेचे दान. प्रजाजनांच्या मनी ठसविले धार्मिकतेचे भान. पूजा प्रबंधे वार्षिक दाने अनेक मंदिरद्वारा. धर्मशाळा बांधून दिधली यात्री जीवनधारा. अन्न छत्रे अन्नदाने प्रजेचाच ध्यास. विहिरी तलाव कृषीवलांना तृषार्ती तृप्त. वाराणसीच्या काठावरती मनकर्णिका घाट. स्त्रियांसाठी विशेष रचना आपणास ना ज्ञात. शरयू प्रयाग गोदावरी तटी लोकोपयोगी तट. नर्मदेच्या तीरावरती घाटांचा पंचकी थाट. शास्त्री पंडित वैद्य वैद्यके महेश्वरी येती. काशी क्षेत्री ब्रह्मपुरी ज्ञान साधना होती. परोपकारे गुणी जनांना पदरी बाळगिले. दश दिशांनी हिंदुस्थाना हस्ते उजळिले. असंख्य अगणित अनंत कामे मातोश्रींची पुण्याई. खाजगीचा विनियोग असा हा. खाजगीचा विनियोग असा हा. पुण्यश्लोकीचे करी शुभम भवतु. नर्मदा माते, अगं तुझ्याच भरवशावर महेश्वरी राज्यकारभार आणला आला. तुझं हे नितांत स्वच्छ सुंदर निर्मळ असं रूप रोजच मला राजवाड्यातून दिसतंय. आणि तसा स्वच्छ आणि नितळ राज्यकारभार ही अहिल्या करत आली. श्री शिवशंभूंची कृपा आणि माते तुझी अपार माया यावर गेली 28 वर्ष ही अहिल्या राज्यकारभार करते आहे. ताठ कण्याने उठला. पण निसर्गाचा नियम कुणालाच नाही चुकला ग. आता 20व्याचे क्षण तुझ्यात विलीन व्हायची वेळ. पण मला दुःख नाहीये हा या गोष्टीचं. तृप्त आहे. भरभरून दिलास तू. पण एक मागणं मात्र तुझ्याकडे मागे. माझ्या प्रजेला मात्र सुखात ठेव. सुखात. बाईसाहेब, आपण इथेच असणार असं मला वाटलंच. अहो माय लेकीचं नातं आहे ते. बोला, तुम्ही काय म्हणताय? पेशव्यांकडून पत्र आलंय. वाचा, काय म्हणतायत पहा. मातोश्री अहिल्या देवींना श्रीमंत पेशवे यांचा सादर प्रणाम. हे मराठियांचे राज्य आपणासारखे पाठीराखे आहे
तर आम्हास काय उण्या? आपण एकनिष्ठे कृतकर्मे दौलतीचे स्तंभ, आमच्या या राज्याचे पुण्यशील महाद्वार महेश्वरी आहे हे आम्ही जाणतो. मराठ्यांचा घंटानाद अखंड घुमावा ऐसा आशीर्वाद द्यावा. आपली प्रकृती हल्ली शैत्य ज्वराने ग्रासल्याचे ऐकले. औषधे नीट घ्यावी, लोभ असो द्यावा. श्री शाहू नरपती हर्षानिधान, माधवराव नारायण मुख्य प्रधान. आमचे आशीर्वाद कायम आहेतच. आणि मातोश्री म्हणत आहेत यात सर्व काही आलं पंत. मातोश्री, मातोश्री, वैद्यभुवानी हे चाटण दिलंय, हे घ्यावं म्हणजे थोडा आराम पडेल. अगं बाई, हा नश्वर देव किती काळ म्हणून जगवायचा, त्याचे किती लाड पुरवायचे. नको आता, नको कधी. असं बोलू नका मातोश्री, तुम्ही या प्रजेसाठी जगलात, तुम्ही या प्रजेला हवे आहात. अगं बाई, सुभेदारी भोगणाऱ्यांची मनगट ही प्रजेसाठीच असायची, काही वेगळं केलं नाही. परमेश्वराने मला त्यासाठीच पाठवलं. नको आता. माझ्यावरचं उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने मला पाठवलं. ही कपिला का बरं हंबरते? मातोश्री, कालपासून तिने तुम्हाला पाहिलं नाहीये, तुमचा आवाजही ऐकला नाहीये, म्हणून चारा पाणी नाही घेतला. का कुणी मला कालपासून सांगितलं नाही? आपली तब्येत म्हणून नाही सांगितलं बाईसाहेब. मला कपिलेकडे जायलाच हवं. आपण आराम करावा. मला कपिलेकडे जायला हवं. मला कपिलेकडे जायचं आहे. सावकाश. बाई, आले हो. हंबरू नकोस आता. घे बरं, घे, खाऊन घे. आणि आता अशी वाट पाहू नकोस बाई, वाट पाहू नकोस. तिला हे कळायला हवं आता. काळ आला आहे. असं बोलू नये बाईसाहेब. आपण लवकरच बऱ्या व्हाल. मुल्ला मौलवी आले आहेत, आपल्यासाठी प्रार्थना करतायत. देवळा देवळात आपल्या करता मृत्युंजयाचा जप सुरू आहे. बाईसाहेब, कुणी आता मोहपाशात गुंतवू नका पंत, मोहपाशात गुंतवू नका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला माझ्या आईकडे जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. या आईनेच मला माणूस बनवलंय. सोडा, मला जाऊ द्या. सोडा. अरे येऊ द्या रे त्याला, येऊ द्या. पाठवा त्याला. तब्येत कशी आता? माझी सगळी वर्ष तुलाच लागो मान. अरे कशासाठी मला हे सगळं? कशासाठी? कशासाठी? अगं तूच तर मला माणूस बनवलंस. मातोश्री, तुम्ही आराम करा. ओम
शिवाय. ओम नमः प्रणाम मातोश्री. प्रणाम पंत. काय खबर आहे? पंत शेजारच्या राज्यात तेल तूप गहू यावर चढे करे. आपण आपल्या राज्यात असे केले तर खजिना जास्त भरेल. कुणी आग्रह पाडला? खामोश म्हणा. खामोश. माझ्या प्रजेची पिळवणूक करून खजिना भरू नका. खामोश. माझ्या राज्यात असा विचार तरी कसा येतो? खामोश. मातोश्री. खामोश. बाईसाहेब. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाईसाहेब. होता होई तो शांततेचा मार्ग अवलंबिणारी ती प्रसंगी रणरागिणी होऊन प्रजेची रक्षण करती होई. राज्य वाढवणे हा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा असे तेव्हा ती धर्मशाळा, घाट, तलाव, अन्नछत्रे उभारीत होती. भरतखंडाच्या चौदिशांना मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धाराचं अव्याहत कार्य सुरू ठेवणारी ती एक उपासक होती. निसर्गाचं भान असणारी ती पर्यावरणवादी विचारधारा होती. मानवी जीवनातले सगळे दुःखोपभोग तिने भोगले. 18व्या शतकात हिंदुस्थानात अद्वितीय कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या राज्यकर्त्यांमध्ये जिचे स्थान वरच्या श्रेणीचे होते ती म्हणजे पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर. ती म्हणजे पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर.